आमची तक्रार एकच आहे की महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची जी निवड झाली ही निवड बेकायदेशीर आहे। बेकायदेशीर अशी आहे की त्यांचा कार्यकाळ हा जुलै महिन्यात म्हणजे मागच्या महिन्यामध्ये संपला आणि त्यांनी स्वतःची निवड दादाच्या अपघाती निधनानंतर सुनेत्राताई यांच्या म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी जे विशेष अधिवेशन फेब्रुवारी महिन्यामध्ये बोलवले गेलं वरळीला, त्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करण्यात आली। त्या अधिवेशनामध्ये तटकरे यांनी स्वतःची निवड करून घेतली। 6 महिने अगोदर स्वतःची निवड करून घेतली। त्यांचा कार्यकाळ हा जुलै महिन्यामध्ये संपणार होता आणि त्यांनी फेब्रुवारी स्वतःची निवड करून घेतली। निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर नाही, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख नाही, उमेदवारी वापस घेण्याची तारीख नाही, मतदानाची तारीख नाही, निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याची नियुक्ती नाही आणि निवडणूक जाहीर करण्याची तारीख नाही। या सगळ्या प्रक्रिया न करता त्यांनी स्वतःची निवड करून घेतली। ही बेकायदेशीर आहे आणि महाराष्ट्रातल्या दादावर प्रेम करणाऱ्या आणि राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला, निष्ठावान कार्यकर्त्याला हे अजिबात प्रदेशाध्यक्ष म्हणून मान्य नाही। हीच आमची मागणी आहे।